काल भिगवण शहरातून एका हिंदू मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे। तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्या मुलीला पळवून घेऊन ती मुलं दोन गेलेली आहेत। तर या संदर्भामध्ये आज 4 वाजता भिगवण येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे। पोलीस प्रशासन सुद्धा अत्यंत टोकाचा प्रयत्न करतंय। आज सकाळी पुणे ग्रामीणचे एसपी माननीय गिल साहेब यांच्याशी बोलणं झालं आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याशी बोलणं झालं आहे आणि आता सांगली एसपीनी पण मला या विषयावरती बोलावलं होतं। एसपी ऑफिसला गेल्याच्या नंतर आपल्या कोल्हापूरचे आयजी माननीय सुनील फुलारी साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे। पोलिसांनी 6 वेगवेगळी पथकं नेमलेली आहेत आणि त्या मुलीचा शोध सुरू आहे। लोकांच्या मध्ये तीव्र संताप आहे। आज मी आता इथून भिगवणला निघालोय। हिंदू जन आक्रोश मोर्चाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे। महिलांच्यावर अत्याचार स्थिती आहे आणि म्हणून लोकांच्या मध्ये जागृती व्हावी, मुलींच्या मध्ये जागृती व्हावी, मुलींच्या पालकांच्या मध्ये जागृती व्हावी आणि कशा पद्धतीनं हे षडयंत्र आखलं जातंय याची लोकांना माहिती व्हावी, यासाठी सातत्यानं अनेक लोक प्रयत्न करतायत। जितक्या प्रमाणात जागृती होणं आवश्यक आहे तितक्या प्रमाणात जागृती नाही आहे आणि म्हणून मुलींना पण विनंती आहे की तुमच्या सोशल साईटवरती फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टा असेल किंवा अन्य काही तुम्ही सोशल साईट्स वापरत असाल त्या साईट्सवरती तुम्हाला टार्गेट केलं जातं आहे। 10 मुलं या मुलींना नावं बदलून हिंदूंची नावं घेऊन किंवा वेगवेगळ्या डीपी ठेवून त्यांना फसवलं जातं आहे। तर मोठ्या प्रमाणात जागृती होण्याची आवश्यकता आहे, आम्ही ती करतो आहे। पोलिसांनाही आव्हान आहे, विनंती आहे की असे कुठं प्रसंग घडत आहेत तिथं तुम्ही आईवडिलांचं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना बोलण्यासाठीचा जास्तीचा वेळ दिला पाहिजे आणि त्या मुलीचं मतपरिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे। माझी आज हीच मागणी आहे की ती मुलगी आईवडिलांच्या ताब्यात तात्काळ दिली पाहिजे पोलिसांनी आणि ज्यांनी कुणी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, ही आज आमची मागणी आहे।